महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक खळबळ उडून देणारी बातमी घडलेली आहे आणि ही बातमी आहे काँग्रेसचे दिवंगत नेते, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सगळ्यात कमी वयात सदस्य असलेल्या राजीव सातव यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव यांचा पक्षप्रवेश सोहळा मध्यरात्री उशिरा झालेल्या खलबतामध्ये प्रज्ञा सातव ह्या काँग्रेसमधनं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळालेली आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षानं काँग्रेसला खिंडार पाडत विधान परिषदेच्या विद्यमान आमदार प्रज्ञा सातव यांनाच आता आपल्या गळाला लावलेला आहे। प्रज्ञा सातव यांचा राजकीय प्रवास पाहिला तर दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर थेट काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी प्रज्ञा सातव यांना एक वेळा नव्हे तर दोन वेळा विधान परिषदेची उमेदवारी दिली। त्यासोबतच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष म्हणून देखील त्यांची नियुक्ती केलेली होती। राजीव सातव हे काँग्रेसचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते होते। त्यासोबतच राजीव सातव यांचं गांधी घराण्याशी असलेलं नातं हे संपूर्ण देशाला या ठिकाणी परिचित होतं आणि अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षानं आता थेट गांधी घराण्याच्या अत्यंत निकटवर्ती असलेल्या एका महत्त्वाच्या नेत्याला या ठिकाणी फोडल्यामुळं राजकारणामध्ये ही बातमी जी आहे ती खळबळ उडवून देणारी म्हणावी लागेल। आता मी सध्या हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील राजीव सातव यांच्या स्मृतीस्थळावरती आहे आणि या बाजूला जर पाहिलं आपण तर राजीव सातवांचं कोहिनूर हे निवासस्थान आहे आणि इथूनच आता प्रज्ञा सातव अगदी थोड्याच वेळात मुंबईच्या दिशेने रवाना होतील। मात्र अद्याप देखील प्रज्ञा सातव यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार या बातमीला दुजोरा दिलेला नाही आहे। अगदी थोड्याच वेळात त्या माध्यमांशी संवाद साधतील आणि त्यानंतरच प्रज्ञा सातव यांच्या भाजप पक्षप्रवेशच्या बातमीला या ठिकाणी दुजोरा मिळणार आहे आणि त्या पक्षप्रवेश नेमक्या का करतायत याचं उत्तर देखील अगदी थोड्याच वेळात मिळणार आहे। मात्र सध्या तरी विद्यमान आमदार जे आहेत काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांच्या या पक्षप्रवेश सोहळ्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडालेली आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षानं काँग्रेसचा विधान परिषदेचा आमदार या ठिकाणी फोडल्याचं सध्या तरी वृत्त आहे।